मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. आजच्या या पावनदिनी आपल्याशी संवाद साधावा अशी इच्छा झाली. नव्हे तर मागच्या एक महिनाभरापासून पर्टिक्युलरली जाणवत होतं किंवा एकदा तरी आपण एक्सप्रेस व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यातले चढउतार किंवा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. किंबहुना मला त्याचा इम्पॅक्ट किती होतो आहे किंवा डायरेक्टली मी त्याची निवड आहे का, तर याच्यापेक्षासुद्धा या समाजाला काय त्या गोष्टींचा इम्पॅक्ट येतो आहे. कारण हा समाजच माझ्या पुढच्या पिढीकरता म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींकरता कारणीभूत असणार असतो. आणि म्हणून मुळात ती जी भावना असते की मला काय फरक पडतो किंवा मी बोललं पाहिजे किंवा नाही बोललं पाहिजे, याच्यापेक्षासुद्धा मी माझ्या जनरेशन्सकरता काय एक माझे अनुभव म्हणा किंवा माझी क्रयशक्ती असताना मी त्या गोष्टी न बोलता फक्त सहन करत किंवा फक्त बघत विदाऊट एक्सप्रेशन्स जर मी कधी ह्या गोष्टी म्हणजे डिनाय केल्या किंवा त्या दुर्लक्षित केल्या, तर त्याचे इम्पॅक्ट मला, माझ्या परिवाराला किंवा माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला, किंबहुना आपण जसं म्हणतो की भारत मी खरोखर क्रांतिकारकांचा देश आहे. मुळात आत्ता जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यावरती भाष्य करणं, ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला एक भीतीशी थोडक्यात प्रत्येकाच्या मनात दडलेली आहे सध्याच्या भीतीला, की बाबा मी बोललो तर मी ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाच्या विरुद्ध किंवा नॅशनल अँटी नॅशनल वॉटेवर, म्हणजे ही मुळात ही कन्सेप्टच चुकते सध्या. आणि खूप वेळेस मध्यंतरी असंख्य घटनांवर मी प्रयत्न करायचो की आपण बोललं पाहिजे, बोललोसुद्धा बऱ्याच वेळेला. किंबहुना जसं मी सुरुवातीलाच बोललो की प्रत्येकाची दिनचर्या, प्रत्येकाचे विवंचना वेगळ्या वेगळ्या असतात. धावपळ चालू असते. त्या धावपळीत मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत असतानासुद्धा आपण तो वेळ देऊ शकत नाही. किंबहुना वेळ जरी असला तरी ते म्हणजे एक्सप्रेस करण्याकरता जर आपण बोललो तर कदाचित एखादं बोट आपल्यापर्यंत येणं किंवा बाबा हा किती शहाणा झाला किंवा हे काय ते काय, तर म्हणून कदाचित मी त्या गोष्टींचा कंटाळा करत असतो. मुळात मागच्या महिन्याभरात म्हणजे मोदी सरकारचं मी ज्याला आपण म्हणतो बऱ्याच वेळेला मागच्या 10-12 वर्षात मी एक ऑब्झर्वेशन मी सांगतो तुम्हाला की म्हणजे भगतसिंगांनी ज्या वेळेला भगतसिंग नाही, सुभाषचंद्र बोसांचं एक वाक्य होतं महात्माजींना की हा भारत हा जो देश आहे हा जेनेटिकली हा गुलामांचा देश बनलेला आहे. याचं कारण की मागच्या हजारो वर्षात आपण कुठलाही प्राणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लवकरात लवकर तो गुलाम होऊ शकतो, हे एवढं सहजतेने आहे. मग ते 70 वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासात म्हणा किंवा मागच्या 12-15 वर्षात आपण मोदींच्या राज्यात म्हणा, की कुठलंही सरकार आलं ना की ते एकदा बसलं की लोकांना तो इम्पॅक्ट येतो की नाही हे सर्व. तर किंबहुना आत्ता जी काही मशाल जी पेटलेली आहे विचारांची, ही मुळात त्या मूलभूत प्रश्नांवरती घावला घालणारी आहे असं मला पर्सनली वाटतं. कारण की मी त्या गोष्टींना म्हणजे जसं आपण म्हणतो की मी एक्सप्रेस न होता फक्त बघायची भूमिका घेणं किंवा आयदर राईट लेफ्ट जी काही प्रणाली आपल्याकडे म्हटली जाते सो कॉल्ड, तर तिच्यात मी कुठं फिट बसतोय का किंवा तिच्या अगेन्स्टमध्ये मी होतोय का, या भीतीने मी एक्सप्रेसच न होणं हे मुळात चुकतं. मी माझ्या मित्रपरिवारात किंवा माझ्या जे काय आपतिष्ट आहे सगळ्यांशी मी स्पष्ट वक्तापणे म्हणजे जसं आपण मागचे व्हिडिओ जर बघितले तर मी कुठल्याही पक्षाकरता किंवा कुठल्याही याच्याकरता नाही, पण मुळात राज्यकर्त्यांनी जनतेकरता जसं आपण म्हणतो ना बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल, तर ही मुळात ही कन्सेप्ट हा राजधर्म सांभाळला गेला पाहिजे. आज ज्याला 20 मुलांनी ज्याला त्या आत्महत्या केल्या आणि त्याच्यानंतरसुद्धा सरकार म्हणून एक नैतिक जबाबदारी, एक साधं स्टेटमेंट येऊ नये, ही शोकांतिका आहे. बघा त्या 20 कुटुंबांचा नुसता प्रश्न नाही आहे शिल्लक आता इथे. ह्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टममध्ये आज ठीक आहे माझी मुलं त्या परीक्षांना बसणार नाही बसणार हा विषयच नाही तिथे, कारण ते ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले आहेत. परंतु याचा अर्थ की त्यांचं सराउंडिंग जे आहे ते कुठल्या लोकांनी भरलेलं आहे. जसं मी बऱ्याच वेळा स्वार्थी वृत्तीने मागच्या 2-3 वर्षात एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यात बोललो होतो की तो मुसलमान असो, हिंदू असो, कुठल्याही जाती धर्माचा असो,
त्याची मुलं सुसंस्कृत असली पाहिजे, चांगली सुशिक्षित असली पाहिजे. का? की ते माझ्या मुलांच्या भविष्यात म्हणजे वातावरणात मिसळणार आहेत. आज आपण जे म्हणतो की मला काही फरक पडत नाही असं नाही राहिलेलं. मागच्या एक 15 दिवस महिनाभरापूर्वी एक मुंबई लोकलमध्ये ते भोसकडून जे त्या विद्यार्थ्याला म्हणजे मुलाला मारलं तरुणाला, तर मी स्वतः मंत्रालयात ज्याला एकदा एक कामानिमित्त होतो, तर तिथे आमचे एक PS आहेत, चांगले मित्र आहेत, मित्र म्हणण्यापेक्षा चांगले माणूस आहेत. ज्यावेळेला त्याचा भाऊ आणि त्याचे वडील तिथे आल्यानंतर त्यांनी 0 मिनिटात जी काही ॲक्शन घेतली, त्याच्यावर मला एक रिअलाईज झालं की ज्या वेळेला सिस्टममध्ये बसणारा माणूस म्हणून समोरच्याला बघतो, ओके, तर त्यावेळेला कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर मी ठरवलं तर ह्या सिस्टममध्ये बदल आणू शकतो, किंबहुना समोरच्या माणसाला माझा विश्वासात घेऊन त्याच्यात म्हणजे कुठली गोष्टीला अडचणी असतील त्याला मी मार्गक्रमण देऊ शकतो. पण हे प्रत्येकाने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तशाच पद्धतीने जसं आपण म्हणतो की आज जसं सपोज दीपके हा US मधून इथे आला, सपोज तो आपचा होता, काँग्रेसच्या अगेन्स्ट होता, BJPच्या फॉरचा होता, काही मला घेणं देणं नाही. पण ज्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सुमोटो ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ज्या प्रकरणांमध्ये, त्या प्रकरणांमध्ये CJI सारखा माणूस कॉक्रोच म्हणून हिनवतो. किंवा परवाच्या दिवशी 20 तारखेला ज्याला म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, मागच्या 6 दिवसात मनात असा उद्रेक होत होता की कधी आपण एकदा एक्सप्रेस होऊ. तर एक्सप्रेस होणं हे सुद्धा आपण जसं म्हणतो ना, ही नैतिक जबाबदारी तर आहेच, पण आपण शंड झालो का की आपण सिस्टमच्या विरुद्ध बोलणं किंवा एखाद्याकरता न्याय मिळवून देण्याकरता आपण आवाज उठवणं हे सुद्धा आपल्याला म्हणजे छोटेपणाचं किंवा कमजोरीचं लक्षण आहे का? ही एवढी भीती कशा करता? तर मुळात हा भीतीचा किंवा कोणाच्या वैयक्तिक स्वार्थाचा विषय नाहीच आहे. भगवंतानी ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली तर इथे प्रत्येकाला म्हणजे समान, ज्याला आपण म्हणतो ना, ही हवा, हे पाणी, हा निसर्ग, हा प्रत्येकाला जसं समान वाटून दिलेला आहे. इथे कोणाचा हा वैयक्तिक असा, ठीक आहे, आपण जसं म्हणतो की सिस्टममध्ये काही गोष्टी ज्या फ्रेममध्ये बसत नसतील त्या बसवण्याकरता जो काही टाईम फ्रेम असेल तर 100% असू द्या, लागू द्या. परंतु तुम्ही एवढं डिनायल कराल की अशा पद्धतीने आपण आपल्याच विद्यार्थ्यांचा, आपल्याच भविष्याशी आपण खेळतोय, ही छोटीसुद्धा भावना जर शासनाच्या लक्षात येत नसेल तर माफ करा मित्रांनो, असं शासन भारतात काय कुठल्याच देशात नको. याचं कारण असं आहे की जर कधी तुम्ही तुमच्या मुलांचे आवाज दबवून जर राज्य करत असाल तर याच्यात कुठली मोठायकी आणि कुठलं शासन. तर मित्रांनो, आज जी काही ओव्हरऑल जी काही आपण बघतोय परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये, तर म्हणून आजही सरकारला मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही ह्या विद्यार्थ्यांचं खरोखर ऐका, एक पालकत्व स्वीकारा आणि पालकत्व स्वीकारून ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. कुठली गोष्ट चुकीची मागतायत, एक 0 मिनिटाकरता आपण एक शासन किंवा एक म्हणजे सत्ताधारी म्हणून बाजूला बसा आणि फक्त पालकत्व स्वीकारून 1-2 मिनिटं करता त्यांचा विचार करा. जर ते 100% काही त्याच्यातली मागणी चुकीची वाटत असेल ना, तर तुमच्या मनावर हात ठेवून विचारा की यस, हे चुकतायत, तर तुम्ही 100% त्याच्यावरती त्यांना डिनायल करा. परंतु त्या ज्या रास्त मागण्या आहे ह्याचा आणखी उद्रेक होऊ देऊ नका. जी मी वैयक्तिक सांगतो, जसं मी मागच्या महिनाभरात प्रत्येक ऑलमोस्ट व्हिडिओंचा मी अभ्यास करतो आहे. जंतर मंतरवरचा असेल किंवा परवा शिवाजी पार्कातले 2-3 दिवसातलेच इन्सिडेंट असतील. लोकांचा उद्रेक आता अनाठाई नाही आहे, तो कुठं ना कुठं ह्या 1947 किंवा आत्तापर्यंत जेवढे उठाव झालेत त्या उठावाकडे बोट दाखवतोय की अशा पद्धतीने आता आपली, आणि मला नाही वाटत की याचा उद्रेक होऊन चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ही सरकारची जबाबदारी आहे की आता लवकरात लवकर ह्या गोष्टींचा म्हणजे छडा तो लागलाच पाहिजे. आज एकादशी आहे. विठ्ठलचरणी परत एकदा प्रार्थना करतो की या सरकारला, या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे चांगलं सद्गती म्हणजे चांगले विचार देवो आणि ह्या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग निघो. रामकृष्ण हरी.